उन्हाळा इतका वाढलेला आहे, गरमीमुळे काही जेवायची इच्छा होत नाही. पाणी पिऊन पिऊनच पोटच भरतं. म्हणून आज काहीतरी जेवणामध्ये झणझणीत असं खावं, त्यामुळे 2 घास तरी जास्त जातील. म्हणून इथं करायला घेतलं आहे मस्तपैकी मी मातीच्या तव्यावरती खरडा, ठेचा. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर ठेचाच म्हणतात. मस्तपैकी तेलामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे. आता ही मिरची खूप तिखट आहे बरं का. आता ती मी ठेचून घेणार आहे या छोट्याशा गोंडस पाट्यावर वंट्यावरती जो घेतला आहे सियाला तिच्या आजी खेळण्यासाठी. हो, हा भातुकलीमधला पाटा वरवंटा आहे, एकदम छोटासा गोड आहे. आता ह्याच्यावर काम करताना मला एकदम लहानपणीची आठवण येते, आपल्या भातुकलीच्या खेळची आठवण येते आणि यावर काम करायला खूप मजा येते बरं का. मस्तपैकी ठचा याच्यावरती मी ठेचून घेतला. आता ठेचून झाला म्हणजे खरडा तयार झाला असं नाही बरं का. याला थोडंसं तेलामध्ये परत परतायचं, चवीला भन्नाट लागतं. आता दुपारच्या जेवणाचं मेनू आहे माझा रात्रीचा उरलेला थोडासा वरण भात, सकाळी मिस्टरांना डब्याला केलेली थोडीशी मटकीची भाजी, एक भाकर मस्तपैकी टाकणार आहे आणि त्याबरोबर तोंडी लावायला ठेचा. आहा, इतकं छोटं आणि साधंसं मेनू आहे. आलं ना तोंडाला पाणी. तुम्हाला ठेचा खायला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा. आता मस्तपैकी साधं सुधं सात्विक जेवण केल्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी चमचमीत मेनू आहे. संध्याकाळी जायचं आहे आम्हाला बड्डे पार्टीला, कारण की बड्डे पार्टी आहे बहिणीच्या मुलीची. ती झाली आहे 8 वर्षाची, म्हणून तिथून आम्हाला आमंत्रण आहे. आता दुपारच्या जेवणात मी एकटीच आहे बरं का, म्हणून हा खरड्याचा बेत केलेला आहे. कारण की मुलांना सुट्ट्या लागल्या आणि ते गेले आहे आजी आजोबाकडे सुट्टीला. मिस्टर गेले आहे कामाला आणि दुपारी मी जेवायला एकटीच आहे. आता यातून अर्धा मी ठेचा फस्त केलेला आहे बरं का. आता संध्याकाळी मिस्टर आल्यावर मस्तपैकी तयार झाले. हा जो ड्रेस आहे ना तो माझ्या एका मैत्रिणी माझ्या बड्डेला गिफ्ट केलेला होता. आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे. आता हा इतका साधासुद्धा हलका फुलका आहे ना, म्हणून प्रवासात मस्तपैकी गरम होणार नाही म्हणून हा मी वेअर केला आहे. तिथं गेल्यावर मी ड्रेस चेंज करणार आहे. आणि हो, आज नेल एक्सटेन्शन पण केले होते बरं का, कारण की तिथं गेल्यावर मला काहीच काम करायचं नाही आहे. तर हे आहे बड्डे पार्टी. सगळेजण आलेले आहे. ही होती बड्डे गर्ल सिया युवान, ही तिथं मी बोलून घेतलेलं आहे. 1 तासाच्या अंतरावर माझं माहेर आहे आणि माहेर आणि सासरमध्ये फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे. तिथं गेल्यावर सगळ्यांना भेटलो आणि बहिणीच्या मुलाचा जो पेट आहे ना तो मिस्टरांना बघता धावत पळत आला आणि त्यांना लाड करू लागला. हा होता माझ्या बहिणीचा मुलगा आणि इथं आहे सिया युवान. तेही मला त्यानिमित्ताने तिथं भेटले. आणि ही पहा, ही आहे आमची पुरणपोळी आणि राजमा चावलची जोडी. आता यावरून मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही ओळखान, ज्याला कळायला असेल ते कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी बड्डे पार्टी एन्जॉय केली. आता 1 वर्ष झाले माहेरी काही गेले नव्हते. आता एक बहिणीच्या घरी आले आहे, सुट्टीसाठी माहेरी जायचं आहे, पण आपल्यावर भरपूर जबाबदारी असतात. पाहू आता कधी नंबर लागते. तर आजच्या मेनूमध्ये होतं मस्तपैकी व्हेज लवरसाठी पनीरची भाजी, तंदुरी बिर्याणी, चपाती आणि आमरस. आणि नॉनव्हेज लवरसाठी होतं हैदराबादी चिकन बिर्याणी. मस्तपैकी फोटो काढला आणि असा होता माझा दिवस.